उदखेड तालुक्यातील बाराडा गावालगत असलेले रोज मजूर कुटुंबाचे घर जळून खाक झालं। यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची राख रांगोळी झाली असून रोज मजूर कुटुंब उघड्यावर आले। या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये। गेल्या अनेक वर्षांपासून बापूराव डापरवाड आपल्या कुटुंबासह कवळे बाजारपेठ लगत खुल्या जागेत राहत होतं। रोज मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असत। खुल्या जागेत 3 शेडचं घर उभारून कुटुंबाची व्यवस्था केली होती। परंतु अचानक दिनांक 29 ऑगस्ट गुरुवारी सकाळी 11:30च्या सुमारास शॉर्ट सर्किटने अचानक आग लागल्याने घर जळून खाक झालं। आगीने मोठा भडका घेतल्याने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही आग आटोक्यात येऊ शकली नाही। या आगीत बाबूराव डापरवाड यांचे संपूर्ण जीवनावश्यक वस्तू तसेच दैनंदिन वापरातील वस्तूंची राख रांगोळी झाल्याची घटना घडली। या घटनेत रोज मजुरी करणारे कुटुंब उघड्यावर आले। आगीची बातमी कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। लगेच विद्युत प्रवाही बंद करण्यात आला, परंतु आग आटोक्यात येऊ शकली नाही। यामध्ये जीवितहानी झाली नसून आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले। संबंधित घटनेची माहिती तलाठी यांना देण्यात आली आहे। या कुटुंबाला ताबडतोब शासकीय स्तरावर मदत मिळवून देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जाते। भयावह आगीच्या घटनेनंतर ग्रामविस्तार अधिकारी अनुप श्रीवास्तव यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली। स्थानिक प्रशासनाच्या वतीने 2 दिवसाचं राशन देऊन तूर्त रोज मजूर कुटुंबास दिलासा दिला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।